गुरुकृपा पशु औषधालय इथं जनावरांसाठी ठोक आणि किरकोळ औषधी मिळतील. तसंच कासव, मासे, कोंबडे आणि सर्व पाळीव प्राण्यांकरिता खाद्य व औषधी उपलब्ध. गुरुकृपा पशु औषधालय, साठे चौक, विद्युत भवन समोर, VIP रोड, नांदेड. संपर्क गजानन चित्रावार. मोबाईल 9689 04 30 93. नमस्कार, मी डॉक्टर गणेश जोशी. MCR न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या 4 ते 5 दिवसापासून आपण आरोग्यविषयक सल्ला घेण्यासाठी विविध प्रकारच्या रुग्णावरती उपचार करणाऱ्या डॉक्टरांना या ठिकाणी आपण पाचारण करत आहोत. याच संदर्भामध्ये आज आपल्या इथे डॉक्टर संदीप रायसोनी सर या स्टुडिओमध्ये उपस्थित झालेले आहेत. सर स्वतः बालरोग तज्ज्ञ आहेत. गेल्या अनेक वर्षापासून जे बालरोग असतात त्यांच्यावरती विविध उपचार पद्धती चांगल्या पद्धतीने राबवतात. यात दुजामत असण्याचं कारण नाही. याच पद्धतीने आता नुकताच नव्यानंच म्हणाल्यापेक्षा सगळं जग या संदर्भात हादरून गेलेलं आहे. जो कोरोना व्हायरस जगामध्ये आलेला आहे, जगच नव्हे तर सर्वीकडे आता दहशतीचं वातावरण, भीतीचं वातावरण पसरलं आहे. अशा परिस्थितीमध्ये बालकांनी आणि त्यांच्या पालकांनी काय काळजी घ्यायची या संदर्भामध्ये आज आपण त्यांना या ठिकाणी स्टुडिओमध्ये बोलवलं आहे. सर, आपलं सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत. नमस्कार. नमस्कार. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आम्ही परत एकदा आपलं शब्दसुमनाने स्वागत करतो. आपल्याला माहीतच आहे की गेल्या अनेक दिवसापासून कोरोना या व्हायरसने थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीमध्ये पालक आणि बालक किंवा बालक म्हणाल्यापेक्षा सर्वच लोकांमध्ये भीतीचं वातावरण मोठ्या प्रमाणात पसरलं आहे. तर या संदर्भामध्ये आपण थोडक्यात काय सांगू शकाल? सर, एक आवर्जून असं सांगावंसं वाटतं की मागील काही दिवसापासून संपूर्ण जगामध्ये कोविड-19 म्हणजे हा कोरोना व्हायरस ह्या साथीच्या आजाराचा फार मोठं थैमान झालं आहे. सर्व जग हादरून गेलेलं आहे. खरंच एक भीतीचं वातावरणच निर्माण झालेलं आहे सगळीकडेच. अगदीच. आणि याच्यामध्ये मी असं सांगतो की कोरोना व्हायरसच्या बाबतीत मी थोडक्यामध्ये एक माहिती असं सांगेन की कोरोना जो व्हायरस आहे ना, हा अतिशय स्वाभिमानी व्हायरस आहे. याचा अर्थ असा होतो की जोपर्यंत आपण त्याच्या सानिध्यामध्ये येत नाही, जोपर्यंत आपण त्याला निमंत्रण देत नाही, तोपर्यंत तो व्हायरस आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकत नाही. याचा अर्थ असा होतो की जर आपल्याला ह्या व्हायरसला आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू द्यायचा जर नसेल, आपल्याला ह्या व्हायरसपासून जर ग्रस्त व्हायचं नसेल, तर आपण घरामध्ये राहिलेलं सगळ्यात चांगलं. अगदीच. कारण एक आर्य चाणक्यांनी एकदा सांगितलं होतं की जर तुमचा शत्रू जर अदृश्य असेल तर त्याच्यापासून लपून राहणे हा सगळ्यात मोठा उपाय आहे. आणि ती सगळ्यात मोठी जीत आहे, सगळ्यात मोठा विजय आहे. अगदीच. लपून राहणे याचा अर्थ असा आहे की आपण त्या शत्रूपासून घरात बसून राहणे. आपण जर घरात बसून राहिलो तर आपल्याला कोरोनासारखा हा आजार किंवा कोरोना व्हायरसपासून होणारे जे आजार आहेत ते आजार आपल्याला कधीच होणार नाहीत. अगदीच. आणि ही जी रेस आहे ना, कोरोना व्हायरसची रेस, आपण म्हणतो की रेसमध्ये आपण जोरात पळालो की आपण जिंकतो. पण ह्या कोरोना व्हायरसच्या रेसमध्ये आपल्याला थांबायचं आहे. जो थांबेल तो जिंकेल. अगदीच. म्हणजे जो थांबेल म्हणजे जो घरी थांबेल तो जिंकेल. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जर आपल्याला होऊ द्यायचा नसेल, आपल्या देशाला, आपल्या सर्व जगाला, विश्वाला ह्या करोनापासून जर आपल्याला दूर करायचं असेल तर आपल्याला घरात थांबावंच लागेल. आणि सर, आपल्याला बरंच माहिती आहे की आता बऱ्याच मीडियामधनं आपण बघतो की केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, किंवा हे रेडिओचे माध्यम आहे, TV चे माध्यम आहेत, व्हॉट्सअप आहे, ट्विटर आहे, फेसबुक आहेत, ह्या माध्यमाने फार मोठी जनजागृती केली आहे सर. की त्यांनी सांगितलं की कोरोना व्हायरसपासून आपल्याला दूर व्हायचं असेल तर आपला मास्क घातलाच पाहिजे, आपण वारंवार आपली काळजी घेतलीच पाहिजे, सॅनिटायझेशन किंवा साबणाने आपले हात धुतलेच पाहिजेत. आणि एखादा जर कोणी मेडिकल स्टाफ किंवा पॅरामेडिकल स्टाफ किंवा पोलीस जे आजकाल खरंच एवढे चांगले काम करत आहेत, पत्रकार एवढे चांगले कामं करत आहेत, मीडियाचे लोक एवढे चांगले कामं करत आहेत, हे लोक जेव्हा पण आपल्या घरी जातील ना सर, तेव्हा त्यांनी आपले संपूर्ण कपडे काढून हे गरम पाण्यामध्ये चांगले भिजवले पाहिजेत स्वतः. आणि हे कपडे कडक उन्हामध्ये वाळू घातलेले पाहिजेत. आणि त्याच्यानंतरच आपल्या परिवारामध्ये किंवा आपले जे आप्तसंबंधी आहेत त्यांच्यासोबत आपण वार्तालाप किंवा मग त्यानंतर आपण घरामध्ये वावरलं पाहिजे. ही काळजी घेणं पण फार महत्त्वाचं आहे. अगदीच. आपण जसं आता म्हणाल की कोरोना हा जो व्हायरस आहे अदृश्य आहे. परंतु त्याचा जो वजनाचा आपण विचार केला तर तो 400 किंवा 500 ग्रॅम असं त्याचं विश्लेषण सुरू आहे. बरं, नेमकं काय आहे हा प्रकार? सर, ह्या कोरोना व्हायरसची उत्पत्ती ज्या ठिकाणाहून झाली, आता कोरोना व्हायरस हे जसं आपण म्हणतो की जसं की चायनामध्ये एका वुहान नावाच्या एका शहरामध्ये ह्या व्हायरसची उत्पत्ती करण्यात आली. तर माहीत नाही सर, आता हे बऱ्याचदा न्यूजमध्ये आपण ऐकतो, सगळ्या गोष्टी आपण ऐकत असतो.
पण सर त्या ठिकाणी मला तर असं वाटतं की डिसेंबर महिन्यापासून बरेच आजारी लोक त्या ठिकाणी सापडायला लागले होते. बरोबर. हे चायनामध्ये त्या लोकांना माहीत असताना त्यांनी वुहान शहर हे लॉकडाऊन करून टाकलेलं होतं. पण तिथनं कसं तरी करून हा व्हायरस मात्र सगळीकडे पसरला आणि बरेच लोक मायग्रेट इकडे तिकडे ज्यावेळी झाले सर, त्यावेळी त्या मायग्रेट होत असताना मात्र हा व्हायरस संबंध जगामध्ये पसरला. आज फक्त भारतच नव्हे तर जे लोक जे देश अतिशय प्रगत आहेत जसे की अमेरिका आहे, इटली आहे, स्पेन आहे, जर्मनी आहे, रशियाचा काही भाग आहे, भारतही आहे, तर ह्या देशामध्ये मात्र हे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव फारच मोठ्या प्रमाणावर आज आपल्याला दिसतोय. आणि एवढ्या चांगल्या मेडिकल फॅसिलिटीज असताना पण एवढे लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडत आहेत. म्हणजे हा व्हायरस किती भयंकर आहे. कारण हा व्हायरस ज्यावेळी आपण एकमेकांना एखादा जर एक व्हायरसचा रोगी आहे त्या व्हायरसच्या रोगीच्या सानिध्यामध्ये जर आपण गेलो तरच तो व्हायरस आपल्याला आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो. आणि अशा वेळी मात्र थोडंसं सर्दी होणं, खोकला होणं किंवा अशक्तपणा भरपूर वाटतो, डोकं दुखायला लागतं, पोट दुखायला लागतं. अशक्तपणा म्हणजे एवढा अशक्तपणा येतो की माणसांना चालता येत नाही. आणि हळूहळू ह्या व्हायरसचा प्रादुर्भाव जसा जसा वाढत जाईल तसं तसं ते आपल्या लंग्स म्हणजे आपले जे फुफ्फुस आहेत त्या फुफ्फुसावर ते अफेक्ट करायला लागतं आणि माणसं ब्रेथलेस व्हायला लागतात. आणि हे ब्रेथलेस झालेले नंतर यांना श्वास नाही घेता आल्यामुळं यांना मात्र थोडंसं मृत्युमुखी पडावं लागतं आहे. अगदीच. कारण बऱ्याच फॅसिलिटीज कमी आहेत, बऱ्याच ठिकाणी आपण व्हेंटिलेटरची सोय नाही करू शकत. आणि अर्ली स्टेजमध्ये हे लोक जे प्रादुर्भाव झालेले लोक हे डिटेक्ट होत नाहीत प्रॉपरली. त्याच्यामुळं थोडंसं ह्या व्हायरससाठी आपण जेवढी काळजी घेऊ तेवढं चांगलं आहे सर. जसं आपण आता चाणक्यांचं उदाहरण दिलं बोलताना, हा अदृश्य आहे आणि अदृश्य दुश्मन संपायचं असेल तर घरात लॉकडाऊन हा सगळ्यात सर्वोत्तम पर्याय असेल. बरोबर. परंतु याच्या पुढे जाऊन जसं की शासनानं किंवा केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, ह्या दोघांनी असं ठरवलं की अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या सेवेला आम्ही तुम्हाला फक्त परवानगी देत आहोत. बरोबर. मग त्याच्यामध्ये भाजीपाला असेल किंवा मेडिसिन असतील, OPD असतील, डॉक्टरच्या अत्यावश्यक सेवेमध्ये आले असतील, सिलेंडर असेल, पाणी असेल, ज्या अत्यावश्यक सेवेमध्ये मोडल्या जातात. परंतु त्या ठिकाणी येणारा जो क्राऊड आहे तो खूप वेगवेगळ्या प्रकारचा आहे. मलाही माहिती नाही की भाजीपाल्याच्या दुकानावर आता कोण गेलेलं आहे. बरोबर. पण मी तिथे जाणार, मी भाजी घेणार, परत येणार. या संदर्भामध्ये शासनानं कुठल्याही त्या ठिकाणी सूचना दिलेल्या नाहीत की भाजी विकताना काय करावं, किंवा जसं आता 3 मीटरचं अंतर किंवा 3 फुटाचं अंतर जे ठेवलं गेलेलं आहे तर त्या संदर्भामध्ये कुठली सूचना दिल्या गेल्या नाही. आणि लोक अत्यावश्यक सेवेमध्ये सामावून घेतल्या गेलेत आणि लोक जात आहेत, क्राऊड करत आहेत आणि घरी परत येत आहेत. लॉकडाऊन जरी केलं, आपण जसं म्हणतो की हा व्हायरस आहे एकापासून दुसऱ्यापर्यंत जातो जर संपर्कात आलो आपण तर, मग अशा परिस्थितीमध्ये नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे? सर मला असं वाटतं की मीडियामध्ये बऱ्याचदा सांगण्यात आलेलं आहे की ज्या ठिकाणी क्राऊड होतं त्या ठिकाणी थोडंसं डिस्टन्स मेंटेन करा. बरोबर. आणि डिस्टन्स मेंटेन करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे सर. कारण भाजी विक्रेता असो किंवा किराणा दुकान असो किंवा मेडिकल स्टोअर असो किंवा हॉस्पिटल्स असो, आता डॉक्टर नात्यानं मी असं सांगू इच्छितो की आम्हाला असे काही आदेश मिळालेले होते की डॉक्टरांच्या OPDमध्ये जास्त रुग्णांची गर्दी होऊ देऊ नका. करेक्ट. 10पेक्षा जास्त रुग्ण तुमच्या OPDमध्ये जर बसलेले असतील तेही रुग्ण सर अप्रॉक्सिमेटली की 2-2, 3-3 फुटाच्या दुरीवर ते बसलेले पाहिजेत. आणि लवकरात लवकर त्या रुग्णांना बघून तुम्हाला बाहेर काढायचं आहे. आणि जास्त गर्दी जर होत असेल तर त्या रुग्णांनी हॉस्पिटलच्या बाहेर एक बॅरिगेड्स तयार करून ठेवलेले आहेत सर. ज्या ठिकाणी आम्ही असं एक व्हाईट लाईन्स मारून ठेवलेल्या आहेत त्या व्हाईट लाईन्सवरच ह्या लोकांनी उभा टाकावं. म्हणजे प्रॉपर एक डिस्टन्स ते मेंटेन करू शकतील. आणि जरी एखादा जर कोणी रुग्ण जर कोरोनाबाधित जर असेल तर हे डिस्टन्स जर मेंटेन केलेलं असेल तर त्यांना कोरोनासारखा आजार होणार नाही. अगदीच. कारण ह्या कोरोनावर कधी कोरोना करून नाही चालणार. खरंच नाही. आपण असं जसं म्हणाल कोरोना किंवा डॉक्टरला लिमिटेशन दिले आहेत 10 पेशंटच्या वर पेशंट नसला पाहिजे. पण आता ह्या मागच्या आठवड्यापासून असं सुरू झालं आहे की पेशंट जरी आतमध्ये गेला असेल, प्रायव्हेट असेल किंवा सिव्हिलचे असतील, पेशंट जरी आतमध्ये गेला तरी त्याला काही फुटाच्या अंतरावरून तपासलं जात आहे. बरोबर. परंतु आपल्या आजपर्यंतच्या अनुभवामध्ये पेशंटला जोपर्यंत तुम्ही हाताळत नाही तोपर्यंत त्याच्या रोगाचं निदान लागत नाही. हे कितपत सत्य वाटतं आपल्याला याच्यात? सर काय झालं माहिती आहे का की ज्यावेळी पेशंट आमच्याकडे येतो किंवा आम्हाला जर असं वाटलं की हा पेशंट थोडासा सर्दी खोकल्याने त्रस्त आहे आणि बऱ्याच दिवसापासून याला सर्दी खोकला वगैरे आहे तो कमी होत नाही आहे, निमोनियाचा आजार आहे, ब्रॉन्कायटिससारखा आजार आहे, किंवा ह्याचं कुठेतरी मायग्रेशन झालेलं आहे, किंवा हा पुण्या मुंबईवरनं मायग्रेट आपल्याकडे झालेला आहे, किंवा बाहेरून विदेशातून आलेला आहे, तर अशा लोकांना हँडल करताना थोडंसं सर डॉक्टर लोकांना पण एक भीतीचं वातावरण आहे. कारण सरकारकडनं कसल्याही प्रकारचे प्रोटेक्टिव्ह मेजर्स दिले गेलेले नाही आहेत. जसं की आपण PPE म्हणतो ना सर, PPE जे म्हणतो, किंवा त्यांना गॉगल्स वगैरे दिले पाहिजेत, त्यांना हँड ग्लोव्ज एक चांगले दिले पाहिजेत, किंवा चांगल्या प्रकारचे मास्क ते पण आज अवेलेबल नाही आहेत.
त्यामुळे अशा पेशंटना मात्र हँडल करताना तरीही मी सांगतो सर की एवढं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे नसतानाही आज डॉक्टर्स असो किंवा पॅरामेडिकल स्टाफ वगैरे असो हे सर्वजण रुग्णांची सेवा करतायत. अगदीच खरंच करतायत, त्यांच्या जवळ जाऊन पण करतायत. कारण आता सर काय करणार आहे की आपल्याकडे जर मेजर्स वगैरे अवेलेबल नसतील आणि समोरचा पेशंट थोडासा आजारी जर असेल, कारण प्रत्येक पेशंट हा कोरोनाने ग्रस्तच आहे असं आपल्याला सांगता येत नाही. कारण जोपर्यंत त्याची जे कोविड-19 नावाची तपासणी जोपर्यंत पॉझिटिव्ह येत नाही तोपर्यंत तो सस्पेक्टेड म्हणूनच आपण त्याला कन्सिडर करतो. आणि अशा पेशंटला एक आयसोलेशन वॉर्ड तयार केला गेलेला आहे. त्या आयसोलेशन वॉर्डमध्ये 14 ते 20 दिवस 21 दिवस त्या पेशंटला त्या ठिकाणी त्यांना तिथंच राहायचं, तिथून त्यांना बाहेर पडायचंच नाही आहे. आणि जर जे काही सस्पेक्टेड केसेस वगैरे जे होते ना ते गव्हर्नमेंटने त्यांच्या हातावर स्टॅम्प मारलेले होते. स्टॅम्प मारलेल्या पेशंटना असं सांगितलं होतं, ते पेशंट नव्हते सर, ते सस्पेक्टेड आहेत. त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कमीत कमी 14 दिवस तरी तुम्हाला होम क्वारंटाईन करावंच लागेल, घराच्या बाहेर पडायचं नाही आहे. पण आपल्याकडे बऱ्याच आपण बघतोय सर की बरेच असे हाताला स्टॅम्प मारलेले लोक पण घराच्या बाहेर पडत आहेत. तर मी असं सांगेन की असा जर कोणी माणूस तुम्हाला आढळला असेल तर लवकरात लवकर पोलिसांना इन्फॉर्म करा आणि त्यांना समजून सांगायचा प्रयत्न करा की बाबा तुला बाहेर पडायचं नाही आहे, कारण हा आजार तुझ्या घरच्यांना पण होईल आणि बाहेरच्यांना पण होईल. अगदीच. त्याच्यामुळे जेवढी तू स्वतःची काळजी घेशील तू तेवढंसं बाहेर पडणार नाहीस, तेवढं सगळ्यांसाठी चांगलं राहील. जसं आपण आता पेशंटनं किंवा पेशंटच काय पण अंशतः चांगला पण व्यक्ती बाहेर पडू नये यासाठी शासकीय लेवलला खूप मोठ्या प्रमाणात काळजी घेतली गेली. बरोबर. आणि इम्युनिटी पॉवर जसं लोकांमध्ये क्षमता जास्त प्रमाणामध्ये आहे. बरोबर. आपण एक बालरोग तज्ज्ञ आहात, तर शिशूपासून ते किमान त्याची जी इम्युनिटी पॉवर आहे आपण 12 वर्ष म्हणू, 15 वर्ष म्हणू किंवा त्यापेक्षा कमी, जसं 10 वर्षाचा एक मिनिमम त्याला क्रायटेरिया दिला की 10 वर्षाच्या आतील मुलांना हा कोरोना लवकर शोधतो आणि 60 वर्षाच्या वयस्कर व्यक्तीला. ह्या 2 स्टेप त्यांनी तयार केल्यात. तर विशेष आपण बालरोग तज्ज्ञ या नात्याने 10 वर्षाच्या आतील मुलांसाठी पालकांनी त्यांच्या पालण्यासाठी काय काळजी घ्यावी? सर आता सर्वात महत्त्वाचं मी सांगेन की जे जन्मजात शिशू आहेत, जे की आता न्यूबॉर्न बेबीज वगैरे जे म्हणतो ना आपण, की जे की 1 दिवसापासून अप्रॉक्सिमेटली 1 वर्षाच्या आतला जे बाळ वगैरे आहेत त्याची तर सगळ्यात प्रामुख्याने काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण हा आजार ज्या लोकांची इम्युनिटी अतिशय कमी आहे, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमी आहे, अशा व्यक्तींना किंवा अशा पालकांना म्हणजे बालकांना हा प्रादुर्भाव करू शकतो. यासाठी एकच काळजी घेणं असं महत्त्वाचं आहे की जे शिशू आहेत किंवा लहान जे बाळ आहेत त्यांना अतिशय स्वच्छ ठेवा. त्यांना हँडल करताना तुमचे हात वारंवार धुतलेले पाहिजेत. तुम्ही स्वतःही स्वच्छ राहा आणि त्या बालकांनाही स्वच्छ ठेवा. त्या बालकांना फक्त त्याच्या आईच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणीही घरच्यांनी हात लावायचा प्रयत्न करू नये. त्याचे जे अंगावरचे कपडे आहेत किंवा बाळांत आहेत किंवा त्याचं पांघरायचं अंथरायचं वगैरे जे आहे ते रोज गरम पाण्याने धुवून काढा आणि कडक उन्हामध्ये वाळू घाला. जर एखादा बाळ थोडासा आजारी पडलेला असेल तरच त्याला घराबाहेर काढा आणि लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याशिवाय त्या बाळांना बाहेर काढूच नका. आणि स्तनपान करताना आणखी एक महत्त्वाचं मी असं सांगू इच्छितो सर्व मातांना की स्तनपान करत असताना जर ते 4 ते 5 वेळेस अगर दिवसभरामध्ये स्तनपान करत असेल तर त्यांनी स्तनपानाची फ्रिक्वेन्सी वाढवावी किंवा किमान दिवसामध्ये 7 ते 8 वेळेस, कमीत कमी 10 वेळेस पण त्या बाळांना स्तनपान करावा. कारण आईचं दूध ही एक संजीवनी जी की त्या बाळामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फार मदत करते. हे जसं असं लहान बाळांचं झालं ना सर, जसे आता मोठे बाळ आहेत की जे 1 वर्षाच्या पुढचे वगैरे आहेत, त्यांची तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य ह्या दोन्हीही आरोग्याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. सर शारीरिक आरोग्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की त्याला स्वच्छता ठेवावी, त्यांचे हात वारंवार धुवावेत, त्यांना क्लीन ठेवावं, त्यांना रोज आंघोळ घालावी, त्यांचे कपडे रोज बदलावेत. पण लहान बाळं ना सर की तोंडावर मास्क बांधत नाहीत. अगदीच बरोबर. त्यांना ते चांगलं नाही वाटत तोंडावर मास्क वगैरे बांधणं. तर अशा बाळांना मात्र खेळण्यासाठी, आणि ते घरामध्ये बसणार पण नाहीत, ते प्रत्येक वेळी असं म्हणतील की बाबा आई मला बाहेर जायचं आहे, मला बाहेर खेळायचं आहे. पण तशा वेळी मी असं एक आवर्जून त्यांना सांगेन की आपल्या कंपाऊंड वॉलच्या बाहेर त्यांना खेळू देऊ नका, टाळावं. बरोबर. आणि त्यांच्यासोबत आईवडिलांनी राहावं. आणि ते खेळत असताना जर एखादा आजूबाजूचा बाळ किंवा एखादं लेकरू कोणी जर थोडंसं आजारी असेल, सर्दी खोकला जर असेल तर त्यांच्या आईवडिलांना लगेच इन्फॉर्म करा. त्यांना सांगा डॉक्टरांकडे जा, त्यांचा लगेच उपचार करा. म्हणजे याच्यामध्ये थोडंसं आयसोलेशन पण होऊन जाईल. आणि आज तर आपल्याला भरपूर वेळ आहे, भरपूर प्रत्येकांचे आज पालक घरी आहेत, त्यामुळे त्यांनी बालकांकडे जेवढं जास्त लक्ष देईल तेवढं चांगलं आहे. त्यांची इम्युनिटी वाढवायची आहे तुम्हाला, त्यांचा रोगप्रतिकारशक्ती वाढवायची आहे. ती जर वाढवायची असेल तर त्यांना सकस आहार द्या, त्यांना फळं खाऊ घाला, हिरव्या पालेभाज्या द्या, हाय प्रोटीन डाएट द्या, प्रोटीन सप्लिमेंटेशन द्यायचा प्रयत्न करा. वेळ मिळाला आहे त्याचा फायदा घ्या, त्याचा फायदा खरंच फायदा घ्या. अगदीच. जर अशी आपण जर रोगप्रतिकारशक्ती जर आपण बालकांची जर वाढवली तर हा कोरोनासारखा आजार त्यांना कधीच होणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना बाहेर न काढणे आणि स्वच्छ ठेवणे
आणि जेवढं जमेल तेवढं त्यांची प्रिकॉशन्स घ्यायचा प्रयत्न करणे आणि थोडा बहुतही जर आपल्याला असं वाटत असेल की थोडासा आजारी पडला आहे तर लवकरात लवकर बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढचा उपचार करणे हे फार महत्त्वाचं आहे. अगदी जसं आपण शिशूबद्दल बोललात किंवा 10 वर्षांच्या मुलाबद्दल बोललात, जी बाहेर जात असेल त्यांच्या पालकांनी काळजी घ्यावी. बरोबर. किंवा काही मुलांच्या संपर्कामध्ये सर्दी खोकला काही असेल, ती काही संपर्कात आली तर त्यांच्या आईवडिलांनी इन्फॉर्म करावं. आता काही गरोदर माता भगिनी पण या ठिकाणी आहेत किंवा त्या काही दिवसावर त्यांच्या पण काही पुढच्या डेट वगैरे असतात. अशा काळामध्ये आता तर खूप क्रिटिकल कंडिशन आहे, तर त्यांनी घर बसल्या बसल्या कुठल्या काळजी घ्याव्यात? आता मी सांगितल्याप्रमाणे की त्यांनी होम क्वारंटाईन तर करावंच, घराच्या बाहेर तर त्यांनी पडूच नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वतःची स्वच्छता बाळगावी, कारण ते एकट्या नाही आहेत, त्यांच्या पोटामध्ये पण त्यांचं बाळ आहे. काळजी त्यांची स्वतःची घ्यायचीच आहे, त्याच्याबरोबर आपोआपच त्या बाळाची काळजी पण घेतली जाईल. कारण जर सुदृढ माता असेल तरच सुदृढ बालक बाहेर पडेल. अशावेळी मात्र त्यांनी स्वच्छ हात प्रत्येक वेळी धुवावेत. दुसरं महत्त्वाचं अशा मी मातेंना सांगू इच्छितो की त्यांनी वेळोवेळी थोडंसं कोमट पाण्याचं सेवन करावं. दर 1-1.5 तासाला कोमट पाणी आपलं पित राहावं. हिरव्या पालेभाज्यांचा रस, हिरव्या पालेभाज्या भरपूर खाव्यात आणि फळांचा रस पण भरपूर घ्यावा. स्वतःचं वजन वाढवावं, कारण स्वतःचं वजन वाढल्याशिवाय बाळांचं वजन नाही वाढत. जोपर्यंत तुम्ही स्वतः सकस आहार खाणार नाही तोपर्यंत बालकांनाही ते सकस आहार जाणार नाही. आणि ज्यावेळी तुमची डिलिव्हरीचा वेळ वगैरे जर असेल तर डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्या. आणि जे काही बॅरिगेड्स तुमच्याकडे असतील किंवा ज्या काही साधनं तुमच्याकडे असतील की ज्या साधनामधून तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकाल तर तशा साधनांचा वापर करावा. जाताना पण थोडंसं काही फुटांचं अंतर आपल्या बाकीच्या लोकांसोबत पण ठेवावं आणि जेवढं स्वच्छ राहता येईल तेवढं स्वच्छ राहायचा प्रयत्न करावा. कारण जर ती स्वच्छ राहिली, ती चांगली राहिली तरच ती सुदृढ बालकाला जन्म देऊ शकेल. अगदीच, अदरवाईज नाही. याला थोडंसं अनुसरून आपण एक थोडासा प्रश्न आहे. जसं की आपण नवजात किंवा बालकांविषयी आपण बोललात, याच्यानंतरचा पुढचा वर्ग 15 ते 20, 20 ते 25 अशाही दरम्यान असतोच. बरोबर. तर त्या मुलांमध्ये अद्यापपर्यंत त्यांना तर कळते मुलं आहेत, पण ते अद्यापपर्यंत कुठलंच प्रिकॉशन घेत नाही. आपण जर पाहिलं तर आजही आपल्याला रस्त्याने ती मुलं फिरताना दिसतात. बरोबर. की त्यांना असं गांभीर्य नाही की हा रोग आपल्याकडचा नाही आहे किंवा वाचून सवरून ज्यांच्याकडे मोबाईल आहेत, सोशल मीडिया आहे, तरीही ती मुलं रस्त्यानं फिरताना दिसत आहेत. तर अशा प्रकारामध्ये सुद्धा कोरोनाचा एखादा जर व्यक्ती त्यांच्या संपर्कात आला तर हा फैलावू शकतो. या संदर्भात आपण काही मौलिक सूचना देऊ शकाल? सर, आता हे जे वय तुम्ही जे म्हणता की जेव्हा आपण म्हणतो की अडोलसन्स हे जे म्हणतो आपण की जे थोडंसं प्रौढत्व आलेलं असतं, या ह्याच्यामध्ये खरंच प्रत्येकानं असं वाटतं की मला काय होणार आहे. अगदीच मला काय होणार नाही. कोरोना हा व्हायरस नाहीच आहे, याच्याने आपल्याला काही होत नाही. लहान बालकं किंवा 60 वर्षाच्या पुढच्या लोकांनाच होईल. हे जे त्यांच्यामध्ये असलेला जो न्यूनगंड आहे ना सर, तो न्यूनगंड काढणं हे थोडंसं अवघडच आहे, खरंच अवघड आहे. पण मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आईवडिलांनी घरी त्यांना समजून सांगायचा प्रयत्न करावा केला पाहिजे की रे बाबा तू बाहेर जाऊ नकोस. कारण हा कोरोना व्हायरस ठीक आहे की तुला असं वाटत असेल की तुझी इम्युनिटी चांगली आहे, तू त्यामधून चांगला होशील. आमचं काय? कारण तू कोरोना व्हायरस जर घरामध्ये घेऊन जर आलास तर आमचं काय होईल? आम्हाला तर संपावंच लागेल. अशाच लोकांसाठी जी यंत्रणा आज राज्य सरकारने आणि जे राबवलेली आहे की जाग्या जाग्यावर त्यांनी बॅरिगेड्स लावून ठेवलेले आहेत. अशा लोकांनी फिरू नये, इकडे तिकडे गाड्या घेऊन मोठमोठ्याने ओरडत पळू नये. हा प्रकार त्यांनी एक रोखायचा भरपूर प्रयत्न केलेला आहे सर. बरोबर. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण मागे पण बघितलं होतं की जसं पोलीस किंवा CRPs वगैरे रस्त्यावर आलेले होते, जे असे मोकाट फिरणारे जे लोक होते किंवा जे मुलं आहेत त्या मुलांना त्यांनी भरपूर भीती दाखवलेली आहे की तुम्हाला बाहेर यायचंच नाही आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की ह्या लोकांनी बाहेर जाऊ नये. कारण एक सल्ला मी यांचा मोलाचा आहे असा देण्यासाठी सांगतो की जोपर्यंत आपलं कुणी जात नाही बरोबर तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टींची जाणीव होणार नाही. बरोबर सर. त्यांना थोडं सांगायचा प्रयत्न करा, त्यांना मोल्ड करा, त्यांना घरी बसण्यासाठी सांगा आणि जेवढे काही इंडोअर गेम्स आहेत ते त्यांच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करा. जसे की चेस आहेत, कॅरम आहेत, पत्ते आहेत. आपल्या घरच्या घरी आपण खेळावेत. आपले आईवडील आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ आपण घालावा. आणि एक चांगले संस्कारित जर असतील सर तर हे लोक बाहेर येणारच नाहीत. नक्कीच. म्हणजे जसं मी माझा रक्षक म्हणून स्वतःच आपण घराच्या बाहेर पडायचं नाही. आणि प्रत्येकाने एक असं आपल्या बोलण्यावरनं की एक स्वतःची काळजी घेतली पाहिजे की हा कोरोना व्हायरस कधी कोणालाही होऊ शकतो, संसर्गजन्य रोग आहे, हा विषाणू पसरू शकतो. याला अनुसरून म्हणता येणार नाही, पण वेगळा थोडासा प्रश्न आहे. परवा जसे अध्यादेश जारी झाले की राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक अध्यादेश जारी केला की ह्या राज्यातल्या सर्व प्रायव्हेट डॉक्टरांनी, खाजगी जे डॉक्टर असतील त्यांनी OPD बंद ठेवण्यात असे आदेश काढले. आणि अत्यावश्यक सेवामध्ये तर घेतलंच आहे त्यांना,
परंतु जर असं काही कोणी करण्याचा प्रकार केला तर त्याचे रजिस्ट्रेशन नंबर रद्द करण्यात येतील. परंतु अशा स्वरूपामध्ये कुठल्याही पद्धतीने जसं आपण त्याला म्हणतो की प्रोटेक्टिव्ह किट जे आहे बरोबर ती आपल्याला आत्तापर्यंत त्यांनी नाही सर अजून काही दिलेली नाही. दिलेली. तर मग याबद्दल जर डॉक्टरांचं जर प्रोटेक्शन जर नाही झालं तर रुग्णांचं कसं काय प्रोटेक्शन होणार हा प्रश्न माझा आपल्याला आहे. तर याबद्दल आपण थोडक्यात नाही बरोबर आहे सर. मागे थोडंसं आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशनच्या तर्फे ह्या सर्व गोष्टींची मागणी पण केलेली आहे. कारण सर रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं आम्ही एक शपथ घेऊन आज प्रॅक्टिस आम्ही सर्वजण करतो. अगदीच. त्यावेळी आम्हाला असं वाटतं की प्रत्येक रुग्ण हा वाचलाच पाहिजे, मग तो कोणत्याही आजाराचा असो. आज तर कसं की कोरोनासारखी महाभयंकर बिमारी सगळीकडे पसरलेली आहे आणि हा एवढा कॉन्टेजियस आहे की आपण त्याच्याबद्दल न विचार केलेलाच बरा. मग तो डॉक्टर असो. आता आपल्याला एक शेवटचा जाता जाता प्रश्न असेल माझा की आपण एक बालरोग तज्ज्ञ म्हणून गेले अनेक वर्षापासून नांदेड शहरामध्ये प्रॅक्टिस करत आहात. तर मला असं म्हणायचं आहे की सध्या हा आजार फार मोठ्या प्रमाणात वातावरण खूप पुढं जात आहे. आणखी किती दिवस लागतील आपल्याला याच्यापर्यंत अद्यापर्यंत कल्पना नाही. 1 महिना लागेल, 2 महिने लागेल किंवा 3 महिने लागतील. अशाही स्वरूपामध्ये आपण पाल्यांची काळजी घेण्यासाठी आपण या अगोदर बोललात, पण अशा आणखी काही 5 गोष्टी किंवा ज्या 5 बाबी आहेत त्या प्रकर्षाने आपण जनतेला काय सांगू शकाल? सर मी तुम्हाला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आजचे हे बालकच उद्याच्या ह्या भारताचे भविष्य आहेत. यांची काळजी आपण जेवढी चांगली घेऊ तेवढी चांगली आहे, तेवढी महत्त्वाची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांना स्वच्छ ठेवा. अगदीच सर्वात महत्त्वाचं स्वच्छ ठेवण्यासाठी म्हणजे मी तुम्हाला जसं सांगेन की त्यांना वारंवार त्यांना हात धुण्यासाठी सांगा. मग ते हात धुताना तुम्ही साबण वापरा किंवा सॅनिटायझरचा वापर तुम्ही करू शकता. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी गरज वाटेल त्या ठिकाणी त्यांना मास्क घालण्यासाठी सांगा. तिसरं महत्त्वाचं म्हणजे जे बालक थोडंसं सर्दी खोकला ताप वगैरे जर असेल तर त्यांना लवकरात लवकर बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या, त्याच्यावर ट्रीटमेंट घ्या, जेणेकरून की त्याची इम्युनिटी कमी होऊ नये, त्याला कोणताही प्रकारचा संसर्गाचा आजार त्याला होऊ नये याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि आज आपण घरीच आहोत, पालक घरीच आहेत, आईवडील घरीच आहेत, तर त्यांनी बाळांची इम्युनिटी वाढवण्यासाठी त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांना सकस आहार द्यायचा प्रयत्न करावा. जसं की मी सकस आहाराबद्दल मागेही बोललो आहे, त्या पद्धतीचा आहार त्यांना द्यायचा प्रयत्न करावा. आणि सर्वात शेवटचं म्हणजे की ज्यावेळी आणि बालकांच्या सोबत राहा. बालकांसोबत तुम्ही जेवढं जास्त राहाल तेवढं त्यांनाही तुमच्याबद्दलचं प्रेम वाढेल. आणि बालक जसे काही आता बाहेर खेळत असतील, तुम्हाला जसं म्हटलं की ते नाही घरी बसू शकतात, तर त्यांच्यासोबत राहायचा प्रयत्न करा की ज्यांच्यामुळे की ते एक सेफ डिस्टन्स बाकींच्या बाळांशी मेंटेन करू शकतील. ह्या 5 बाबी फार महत्त्वाच्या आहेत आणि ह्या 5ही बाबी मला असं वाटतं की प्रत्येकाने या लक्षात ठेवाव्यात आणि तेवढी काळजी मात्र स्वतःचीही घ्यावी, बालकांची पण घ्यावी. त्यामुळे सगळा देश पण सुधारेल, सगळ्या जगामधून हा कोरोना व्हायरसचा नायनाट होऊन जाईल. खरंच अशी काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. निश्चितच धन्यवाद सर. आज आपल्यासोबत डॉक्टर संदीप रायसोनी यांनी वेळातला वेळ काढून अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. पाल्यांची काळजी कशा स्वरूपाची घ्यावी याबद्दल त्यांनी सखोल असं मार्गदर्शन केलं. मुलं बाहेर पडत असतील तर मुलांच्या बाबतीमध्ये काय काळजी घेतली पाहिजे, लहान मुलं असतील, शिशु असतील तर त्यांची मातेने कशी काळजी घेतली पाहिजे, या सर्व बाबी आपल्याला त्यांनी एकदम व्यवस्थित पद्धतीने जो खुलासा केला त्याचं सर्वांनीच पालन करावं. कोरोना हा व्हायरस किती दिवस राहील याबद्दल आपल्यालाही अंदाज देता येणार नाही, परंतु ज्या पद्धतीने आपल्याला टिप्स मिळत आहेत त्या टिप्सचं सर्वांनी पालन करावं एवढंच या ठिकाणी आपण सांगू इच्छितो किंवा सांगू शकतो. सर आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात, आपले शतशः आम्ही आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार. नमस्कार.